महायुतीमधील जागा वाटपांचा तिढा हा अद्यापही कायम आहे। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच अद्याप उमेदवार घोषित झालेला नाहीये। ठाण्यामध्ये मवियाचे उमेदवार राजन विचार यांची प्रचारामध्ये, त्यामुळे आपल्याला अर्थातच आघाडी पाहायला मिळते। महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी कुणाचा प्रचार करायचा या गोष्टीसाठी संभ्रमात दिसत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाण्यातच अर्थात अद्यापही उमेदवाराची घोषणा झालेली नाही। आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी ठाणेवरून आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, ठाणे मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला, जिकडे जी जागा शिंदेंच्या शिवसेनेकडेच असणार की भाजपकडे जाणार, याबद्दलचं सगळा चर्चा, याबद्दल सगळा खल सुरू होता। अद्यापही काही ठरलेलं दिसत नाहीये। नेमकं कुठे सगळं अडलंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्यातलं दुसऱ्या टप्प्याचं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। मात्र सर्वांचं जे लक्ष लागलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभा या जागेवरती, कारण ठाणे लोकसभा ही जागा नेमकी कोणाकडे याकडे अजून देखील चर्चा सुरू आहे। अजून देखील तिढा जो आहे तो सुटलेला नाहीये, कारण भाजपने अगोदरपासून ह्या जागेवरती दावा ठोकलेला आहे। तर शिंदेची शिवसेना ही जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी आग्रही आहे। आता ही जागा मात्र शिंदेच्या शिवसेनेला मिळणार अशी चर्चा सुद्धा सुरू आहे। मात्र ती नेमकी कोणाला द्यायची याच्यावरती अजून देखील संभ्रम जो आहे तो कायम आहे। कारण शिंदेच्या शिवसेनेकडनं जर आपण पाहिलं तर आमदार प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत आहे, नरेश म्हस्के यांचं नाव चर्चेत आहे। अशा अनेक नेत्यांची नावं जी सध्या ठाणे लोकसभेसाठी चर्चेत आहेत। मात्र नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची याकडे अजून देखील संभ्रम जो आहे तो पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीकडनं जर आपण पाहिलं तर ठाकरेंचे जे विद्यमान खासदार आहेत राजन विचारे हे सध्या प्रचारामध्ये ठाणे लोकसभेमध्ये आघाडीवरती आहेत। मात्र ठाणे लोकसभेमध्ये महायुतीकडनं प्रचार जो आहे तो कोणाचा करायचा यासाठी जे ठाण्यातले जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते अजून देखील संभ्रमात आहेत। एकीकडे जर नावांची फक्त चर्चा सुरू आहे तर मात्र अधिकृत घोषणा का अजून देखील होत नाही असा प्रश्न जो आहे तो खरं तर पडलेला आहे। त्यामुळे येत्या ह्या 1-2 दिवसात खरं तर नाव कोणाचं नेमकं समोर येते, कोणाला उमेदवारी दिली जाते, मुख्यमंत्री नेमकी कोणाच्या नावाची घोषणा करते हे देखील तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे। अर्थात वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।